ते सुशोभीकरण करण्याचं काम करत असते। जनतेचा करोडो रुपये त्याच्यावरती खर्च करून त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मुलाबाळासाठी, थोडंसं विश्रांती घेण्यासाठी हे उद्यान असतील, मैदान असतील, चौपाटी बनवले जातात। परंतु आता आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जसं उद्यानामध्ये, मैदानामध्ये ओपन जिम असते, अशा पद्धतीने या उद्यानामध्ये, मैदानामध्ये, चौपाटीवरती ओपन बार सुरू झालेले आहेत। गर्दुल्ले असतील, दारुडे असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यांचा वावर होतोय। अंमली पदार्थ सेवन केले जातात, दारू पिली जाते आणि यांचा त्रास त्या उद्यानामध्ये येत असणाऱ्या मुलाबाळांना होतो। आणि या ठिकाणी विशेषतः महिलांना यांच्यापासून मोठा त्रास होत असतो। आणि म्हणून जनतेच्या भावनांचा आदर करून लोकांना होत असणारा त्रास लक्षात घेऊन आज सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनासमोर ह्या लोकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी उद्यान असतील, मैदान असेल, चौपाटी असेल, या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, या लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात यावे, सुरक्षा रक्षक असावेत आणि अशा पद्धतीने अंमली पदार्थ असेल, दारू पिणारे असतील, यांच्यावरती कडक कारवाई करून लोकांच्या हितासाठी संरक्षण देणं गरजेचं आहे। ते सरकारने द्यावं, हा मुद्दा मी मांडलेला आहे। मामा, सुरक्षा रक्षक उद्यानांमध्ये महापालिकेच्या अखत्यारीत जिथे जिथे अशा पद्धतीचे मैदान आणि येतात ते महापालिकेचा सुरक्षा रक्षक हा नेमलेला असतो, त्याचा पगारही किंवा त्याचा खर्चही उचलला जातो महापालिकेकडनं। अतिरिक्त सुरक्षा मागताय का? मुंबई पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी तुम्ही मागताय? आपला प्रश्न बरोबर आहे, परंतु आपण या 2 वर्षामध्ये पाहिलं असेल की सुरक्षा रक्षक अतिशय कमी केलेले आहे। पूर्वी सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात होते, तैनात केले जात होते, परंतु आता नवीन महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे किंवा त्या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्याच्या मर्जीप्रमाणे अतिशय कमी सुरक्षा आहेत। आणि त्या सुरक्षा रक्षकाला जर आपण मानधन पाहिलं, मानधन तर एवढं कमी आहे की त्या ठिकाणी कुणीही यायला तयार नाही। त्यामुळे महाराष्ट्र कायदा, कामगार कायदा यानुसार कमीत कमी जो मानधन दिलं जातं, पगार दिला जातो, तो महानगरपालिकेने त्या लोकांना द्यावा, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे आपण समाजाला देणे आहोत, आपलं बंधनकारक आहे। उद्यान असतील, मैदान असतील, ते मुंबई शहरातील लोकांना देणं आहे, हे आपलं कर्तव्य आहे। ते कर्तव्य पार पाडत असताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ते महाराष्ट्र कामगार कायद्याप्रमाणे त्यांना मानधन देऊन ठेवण्यात यावेत, ही माझी मागणी आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये अनेक परदेशी पाहुणे आलेले आहेत, ते ठिकठिकाणी जाऊन व्लॉग करतायत आणि अस्वच्छता आहे मुंबईतली ती दाखवत। तुम्ही मोकळ्या जागा म्हणतायत, मोकळ्या जागा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी झोपड्या आहेत आणि तिथे अस्वच्छता, मग ती बँड्रा असेल, तुमच्या मतदारसंघात असेल किंवा इतर मतदारसंघात असेल, यावर मुंबई महापालिकेने प्रशासनाने काय करावं असतं? मुंबई इथं तुम्ही मोकळ्या जागेवरती गेलेला, मी विकास केलेल्या ज्या जागा आहेत, उद्यान असतील, मैदान असतील, चौपाटी असेल, या ठिकाणी तर मुंबई शहरातील जे लोक, करदारी लोक आहेत, जे कर भरतात, जेणेकरून मुंबई महानगरपालिका असेल, शासन असेल, केंद्र शासन असेल, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा होतो। त्या लोकांचे जे बंधनकारक आहे, देणे आहे, ते आपण त्या ठिकाणी करत नाही, हे शासनाला दाखवून देतोय। तुम्ही तालिका अध्यक्ष असताना परवा तुम्ही एका IAS अधिकाऱ्याला निलंबन करण्याचे आदेश दिले होते। काल अखेर या अधिकाऱ्याचं निलंबन झालेलं आहे। इतिहासातली सर्वात मोठी घटना मानली जाते। ब्रीफिंगला न आल्यामुळे मंत्र्यांच्या सभागृहामुळे सभागृहाचा अवमान केला जातो, कारवाई तुम्ही केली, काय तुमची प्रतिक्रिया? त्या सभागृहामध्ये त्या संबंधित खात्याचे मंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या प्रश्न मांडलेला जो होतो, त्या प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचा जो सदस्य होता त्यांनी भावना मांडल्या गेलेल्या होत्या आणि या भावना त्या महाराष्ट्रातील लोकांच्या आहेत। तो प्रश्न महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचा होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाऊ असलेला न्याय, त्यांच्या हिताचं जे आहे ते करणं बंधनकारक आहे।
या दृष्टिकोनातून त्यावेळी मंत्र्यांनी सांगितलं की अधिकारीच आमचं ऐकत नाहीये, त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना विचारलेल्या सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. आणि या भावना ह्या शेतकऱ्यांच्या होत्या, या भावना या महाराष्ट्रातील जनतेच्या होत्या. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा जो आदर करणार नाही त्याला त्याची जिम्मेदारी दाखवणं हे सभागृहाचं काम आहे. प्रशासनाची किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांची मंजुरी मंडळांच्या कारण याआधी ही चर्चा सुरू असताना सभागृहाच्या बाजूला जे कक्ष असतो त्या ठिकाणी अधिकारी दिसत नव्हते, त्याची तक्रार आमदारांनी केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला, त्याची उत्तरं वेळेत मिळत नाही. 2-2 महिने नव्हे तर 2-2 वर्ष देखील उत्तरं दिली जात नाही असेही आरोप होते. आणि त्यानंतर प्रत्येक ब्रीफिंगला न येणं, काय सांगाल? त्या ठिकाणी सभागृहामध्ये तुमच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, लोकांना दाखवलं असेल की अधिकाऱ्यांची जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी त्या ठिकाणी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण आमच्यासारखा कार्यकर्ता, आमच्यासारखा एखादा आमदार लोकांनी ज्यावेळेला निवडून दिलेला असतो त्यावेळेला लोकांच्या भावना त्या सरकार दरबारी मांडल्या गेल्या पाहिजे, त्यांच्या भावनाला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, माझ्या आया बहिणींचे प्रश्न असतील, तो जो न्याय हक्क आहे तो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळवून दिला पाहिजे. हे त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी त्या जनतेच्या भावना घेऊन येत असतो, त्या भावनांचा आदर करणं आणि जे कायद्याने दिलेलं आहे ते कायद्याने दिलेला न्याय तो लोकांच्या जो हक्काचा आहे ते देणं हे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला बंधनकारक आहे, शासनाला बंधनकारक आहे आणि त्या अधिकाऱ्यांना पण बंधनकारक आहे. आणि म्हणून ज्याची जिम्मेदारी आहे त्याने आपलं कर्तव्य विसरता कामा नये. मामा, याच्यातून प्रशासनावर पकड तर आहेच लोकप्रतिनिधींची, मात्र प्रशासन हे लोकप्रतिनिधींपेक्षा वरती होऊ शकत नाही हा संदेश दिला. आणि या तुमच्या कारवाईनंतर काही फरक पडलाय? काय जाणवतं तुम्हाला कालपासून की ब्रीफिंगला येतात अधिकारी, स्वतः उपस्थित राहतात सभागृहामध्ये? त्या हे तो प्रश्न ब्रीफिंगला येणं न येणं हा मंत्र्यांना माहिती असेल, त्याच्यामध्ये मला जास्त माहिती नाही. मी मंत्री झाल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर